नमस्कार मित्रांनो, सोयाबीन सोंगणं चालू आहे. एकरी 50 किलो आणि हे बुड्डा आणलंय 65 वर्षाचं सोयाबीन सोंगायला. ही म्हातारी आहे 64 वर्षाची आणि सोंगायचं काम जे बटाईनं पण घेईना कोणी सोयाबीन. आता कसं आहे, मजुराला पण परवडत नाही, मजुरी भेटत नाही. काय करणार मजूर पण शेतकऱ्याची जी मानसिकता आहे, आता तुमचे आजोबा असतील, बाबा असतील, माझ्या बाबांनी पिठात पाला कालून भाकरी खाल्लेल्या आहेत, उपाशी राहिलेले आहेत जुने लोक. आता हे बुड्डीला दिवस माहीत आहेत. बुड्डी खायला राहिले का नाही उपाशी? खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. काय करत होते लोक? पिठात पाला टाकत जात, रताळाचा, गाजराचा. मग कशाचा पुन्हा? आणि ते खात जात. पुन्हा ते जव गहू होते, हिरवे गहू होते, उमराच्या दोड्या, पाला. काय अन्नधान्य जान करायचं नाही शेतकऱ्याला चांगलं माहीत आहे. कारण परिस्थिती आली की काय होऊ शकतं याची जाणीव त्याला आहे. परंतु आज तुमच्या ताटात असलेली भाकर ही फक्त शेतकरी आणि शेतमजुरामुळं आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला भाव नेहमी मिळाला पाहिजे, जेणेकरून शेतकरी समाधानी राहील, शेतमजुरी समाधानी राहील, असा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. आता निसर्गाला तर कुठं चॅलेंज राहिलेलं नाही, सगळी प्रकृती बिघडलेली आहे. सगळ्यांनी शेतकऱ्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद. म्हातारा बोलल 2 शब्द. आता काय बोलणार आहे ते कळालंच ना. फांजाच्या भाज्या खाल्ल्या बा, फांजाच्या. हो, त्याच्यावर जगलेले आम्ही. पण आता हे जान होऊ देत नाही. वल्लकाचं कसं तरी वळ नाही, शेंग 4 दाणे जरी पडले तर जुने लोक वेचून घेतात. आता ते जमत नाही वेचल्याशिवाय. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की हे जमा करून काही त्याचं पोट भरणार नाही. कारण झालेला खर्च इतका अफाट आहे या पिकावर की तो वसूल होणं काय, त्याचा 50% काय 10% खर्चही वसूल होऊ शकत नाही. माझं जे सोयाबीन आहे जवळपास 7-8 एकर होतं, त्यातलं हे 1.25 एकर क्षेत्र आहे. यामध्ये 1 क्विंटल सोयाबीन होते की नाही माहीत नाही. परंतु जान करायची नाही हा दृष्टिकोन जुन्या लोकांचा आहे आणि शेतकऱ्यांचा आहे. कोणाचाही ताटात जाऊ, पोटात जाऊ, फक्त त्याची जानगिरी होऊ नये एवढ्यासाठी शेतकरी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि दुसऱ्याची पोटं कसे भरतील यासाठी शेतकरी शेतमजूर नेहमी कष्ट करत असतो.